नमस्कार मित्रांनो, नवीन दिवस, नवीन ठिकाण, नवीन प्रवास. आता आपण जाणार आहे आदियोगी महादेव मंदिर. महादेव मंदिर नाही, महादेव स्टॅच्यू पाहण्याकरता. स्टॅच्यू. तर मित्रांनो, आता आपण कोइंबतूर या रेल्वे स्टेशनवर उतरलेलो आहे. भेटू थोड्याच वेळात. पुढं काय आहे कसं आहे सांगू तुम्हाला. पण एक माहिती तुम्हाला कोइंबतूर स्टेशन पासून कसं आदियोगी जायचं, कुठं राहायचं, काय खायचं, भेटूया. कोइंबतूर हा रेल्वे स्टेशन फारच चांगला मित्रांनो. अंडरग्राऊंड क्रॉसिंग आहे. आतापर्यंत आपण फक्त पायऱ्या पाहिल्या. पायरीच्या हिशोबानं काय नवीन नाही पाहिलं. हे पहा, थोडं डोकं लावा. कोइंबतूर सिटी ऐसा होना, सिटी रेल्वे स्टेशन ऐसा होना. चला आता आपण जाणार आहे गांधीपुरम. कोइंबतूर ते गांधीपुरम. एक नंबर बस आहे. नो स्मोकिंग. आता आम्ही आलो गांधीपुरम. कोइंबतूर ते गांधीपुरम हा 10 रुपयाचा प्रवास करून आम्ही 4 किलोमीटर पार केला. लई स्वस्त इकडं बरं. फक्त आपण येडे नाही पाहिजे. गाडी गोडीच्या नादी लागू नका. सरळ बसमध्ये या. चला भेटूया नंतर. मंडळी शेतकऱ्यांना बोलून आता फ्रेश आपण जाणार आहे आता आदियोगी महाराजांचे दर्शन करण्याकरता. आपण मित्रांनो आता आपण जेवण करू. जेवण करणार आहे मग जाणार आहे आदियोगी. तिकडं निघून जाणार आहे आता. हॉटेलचं नाव इंग्लिशमध्ये मला काही येत नाही. आता आपण जेवण करणार आहे. जेवणमध्ये काय काय माहीत. आत्ताच दिवस श्रावणी आहे. उद्या श्रावण पण लागून जाणार. जास्त कर अंदाज पाहू. अंदाज पाहू असं. आजच्या दिवस आपल्याला खायचं हे आपण अंदाज काढू. खाण्याचं जमलं कुठं श्रावण नाही मग पूर्ण महिनाभर काय भेटणार नाही. तर चला मित्रांनो भेटूया थोड्या वेळा. जेवण घेऊन करू. मित्रांनो इथं व्हेजमध्ये खायची थोडीशी परेशानी जे हे काय डोसा खायला लागू राहिलं. संध्याकाळी श्रावण सोडणार आहे आपण. हे श्रावण धरणार आहे त्याच्या अगोदर. हे पण चांगलं आहे पण आपलं पोट भरत नाही. इकडं बसण्यात प्रवास करायला पाहिजे मित्रांनो. इतकं पुरतं आम्ही रात्री 10 रुपयामध्ये रूमवर आलो आणि गाडीवाला म्हणत होतं 40 रुपये. काय पुरतो ते. आता इथून पण बसमध्ये जाणार आहे मी. काय की तुम्हाला बसमध्ये फिरून मोठा ब्लॉगर झालो होतो तो माझ्याकडं माझं. हा जाऊ द्या. अरे जाऊ द्या. कुठे जाऊ द्या. हो मित्रांनो इथं ट्रॅफिक मध्ये लई नियम पक्के बर का. आपल्या आहे. चला तोंड घेऊन कुणकडं पण पाय पण जाऊ देत नाही रोडला. मी आलो पाहिलेले वाळे दिवस खाते हे बा. हे बसाली रे बाप. तिपुरम इथून आपल्याला 14 नंबरची बस धरायची मित्रांनो. नीट जायचं आदियोगी. हीच गाडी जाते. 2-4 गाडी जाते पण ही 14 नंबरची आपल्याला माहिती आहे. चला भेटूया बसमध्ये. मित्रांनो आपण आता चाललो आदियोगी. ही बस भेटली आपल्याला. चांगली स्वच्छ मस्त बस आहे. भेटूया थोड्या वेळात बस. मंडळी गांधीपुरम टू इसा फाउंडेशन आदियोगी इथलं फक्त 50 रुपये भाडा आहे. सगळ्यात स्वस्त आपली बस. एक नंबर सिटी बस. मित्रांनो असे आपलं प्रवेशद्वार आहे आदियोगी मधलं मोठं. अशा पद्धतीने मित्रांनो इथं पार्किंगची सुविधा पण लयच मोठी आहे. हर हर महादेव. मित्रांनो आपण आलोय आदियोगी या ठिकाणी. मोठी अशी महादेवाची मूर्ती. आता थोड्याच वेळात तिथं पाणी पण येऊन जाणार आहे. आपलं हे ना टायमिंग वर झाला आपण असं सांगू शकतो. एकच नंबर ठिकाण आहे.
थोड्या वेळात आपण तिथं खाली शिवलिंग आहे त्याचे पण दर्शन करणार आहे. तोपर्यंत साईडनं पाहून घ्या आपण. मंडळी ही मूर्ती 112 फुटाची आहे आदियोगी महादेवाची. इथे खाली शिवलिंग आहे. मंडळी पहा तुम्ही, चांगल्या पद्धतीनं असं पाऊस चालू झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पाऊस महादेवाच्या चरणी आशीर्वाद घेताना पावसानं आपल्याला आशीर्वाद दिलेले. मंडळी आपण करून घेतले आता दर्शन. आता आपण जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी. तीर्थक्षेत्र आहे दुसऱ्या ठिकाणी काहीतरी आहे. चला ते पाहून येऊ. भेटूया थोड्या वेळात. आदियोगी मंदिरापाशी मागं गेल्यावर चांगले तीर्थ आहे. काल भैरवी देवी पण आहे आणि महादेवाची एक मोठी शिवलिंग आहे. तिथे जाऊन आपण दर्शन करा. एक दिवसाचा चांगला प्लॅन इथं होऊ शकतो. आता संध्याकाळी लेझर लाईट होणार आहे. अजून आहे अर्धा एक तासानं ते तर तुम्हाला. चला भेटूया थोड्या वेळात. मित्रांनो आता लाईट शो होणार आहे थोड्या वेळात. हे व्हिडिओ नाईट व्हिडिओ लेझर लाईट शो आता आदियोगी यांच्या मूर्तीवर होते. पहा कसे काय. अशा पद्धतीनं आपण आदियोगी इथे आपला एक दिवस पूर्ण केला आणि संध्याकाळी आपण रिटर्न कोइंबतूरला आलो. आता आपण जाणार आहे तिरुपती बालाजी महाराज यांचे दर्शन करण्याकरता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.